नमस्कार मित्रांनो, बिझनेसचं स्टार्ट केलेला आहे, पण GSTचं रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्हाला 10,000 रुपीजची पेनल्टी लागू शकते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे रजिस्ट्रेशन कधी घ्यायचं असतं, कुणाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे, कुणाला टर्नओव्हर ॲप्लिकेबल आहे. कारण का खूप लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. तो GSTमध्ये बेसिकली 3 प्रकारचे रजिस्ट्रेशन असतात. तर ते आपल्याला कळलं पाहिजे की माझ्या बिझनेससाठी काय बेनिफिशियल आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं असतं जे असतं बेस्ड ऑन टर्नओव्हर, की एक पर्टिक्युलर टर्नओव्हर तुम्ही अचीव केला तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. सेकंड असतं व्हॉलेंटरली अँड थर्ड असतं कंपल्सरी रजिस्ट्रेशन. सो यू नीड टू आयडेंटिफाय की व्हॉट आर द लिगल प्रोव्हिजन्स आणि माझ्यासाठी काय बेनिफिशियल आहे. आणि रजिस्ट्रेशनचा फायदा काय होतो, एक तर तुमची पेनल्टी वाचतेच, बट बियॉन्ड दॅट तुम्ही जे परचेस करता त्याच्यावर जो GST पे करतो त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळतं. जर तुम्ही GSTचा नंबर नाही घेतला तर तुमच्या परचेसवर जो काही GST लागतोय तो तुमच्या प्रॉफिटमधनं कमी होतो. म्हणजे ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 2 फायदे होतील. एक, तुमचा जो पेनल्टी आहे ती वाचेल. दुसरं, रजिस्ट्रेशन कसं घ्यायचं आणि त्यातनं स्वतःचा फायदा कसा करायचा बाय टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट, हे तुम्हाला कळेल, जेणेकरून तुमचं प्रॉफिटही वाढू शकतं. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये टोटल 3 व्हिडिओची सिरीज आहे. हा त्यातला पहिला पार्ट आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत की रजिस्ट्रेशन कधी कंपल्सरी आहे, तुम्ही जो ऑनलाईन जर विकलं झोमॅटो ॲमेझॉन तर काय रिक्वायरमेंट आहेत, कंपोजिशन स्कीम काय आहे आणि GSTचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याचं तुम्हाला मी थेरॉटिकली एक बेसिक गाईड सांगणार आहे. तर यामुळे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल आणि तुमच्या मनात जी भीती आहे GSTबद्दल ती GSTची भीती संपून जाईल. कारण का मित्रांनो, रजिस्ट्रेशन तर घ्यावं लागेलच. जर तुम्हाला बिझनेस करायचं आहे, मोठं व्हायचं म्हटल्यानंतर लिगल कंप्लायन्सपासून घाबरून चालणार नाही. त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि तेच आपण इथं करत आहोत. चला आता सुरुवात करूयात. तर बेसिकली GST रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी का? येस. आता बेसिकली GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर तुम्ही जर गुड्स सप्लाय करत असाल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल तो दोन्हीवर GST लागतो. सर्टन केसेसमध्ये एक्झम्पशन्स आहेत, बट मेजॉरिटी गुड्स आणि मेजॉरिटी सर्व्हिसेसवर GST लागतो. सो गुड्स असो किंवा सर्व्हिस, किंवा मी दोन्ही सप्लाय करतो आहे, मी गुड्स पण सप्लाय करतो आहे आणि मी सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो आहे, तर त्या केसमध्ये पण तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. तिथे मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं आहे की मी फक्त सप्लायर ऑफ गुड्स आहे, तर मला लिमिट असतं 40 लाख. किती लिमिट आहे? 40 लाखच्यावर मला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. नो डाऊट हे लिमिट काही स्टेट्समध्ये 20 लॅक्स पण आहे आणि 10 लॅक्स पण आहेत. तो गुड्ससाठी वी हॅव गॉट 3 लिमिट्स, 40 लाख, 20 लाख, 10 लाख. ओके, बट इन जनरल गुड्ससाठी किती, जसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही असाल तर 40 लॅक्सचं लिमिट आहे. तर तुमचा टर्नओव्हर ज्या वर्षी 40 लॅक्सच्या पुढे जाईल. अच्छा, टर्नओव्हर सगळ्या वर्षाचा ॲड करायचा का? नाही, ईच इयर. तो तुम्ही बिझनेस 3 वर्ष करताय, पण ह्या वर्षाचा टर्नओव्हर जर 40च्या वरती गेला रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे. आणि काही स्टेट्समध्ये 20 लॅक्स आहे, काही स्टेट्समध्ये 10 लॅक्स आहे. ते तुम्हाला मी सांगेल. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, जसं मी स्वतः सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर मला 20 लॅक्सचं लिमिट आहे. ठीक आहे. आणि काही स्पेशल स्टेट्समध्ये जे सांगितलं लिमिट्स आहे 20 लॅक्स आहे 10 लॅक. आणि सर मला ऑनलाईन बिझनेस करायचा आहे, कारण का टुडेज फंड इज ऑनलाईन. आपण कुठली गोष्ट घेताना पहिले चेक करतो ऑनलाईन स्वस्त आहे का मॉलमध्ये स्वस्त आहे. ऑनलाईनमध्ये स्वस्त पडतात गोष्टी. सो इफ आय वॉन्ट टू इन्क्रीज माय बिझनेस, मला ॲमेझॉनवर माझा बिझनेस रजिस्टर करावं लागेल, झोमॅटो करावं लागेल, फ्लिपकार्टवर करावं लागेल, जे काय ऑप्शन्स आहेत तिथं मला रजिस्टर करावं लागेल. त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन काय आहे? नो लिमिट म्हणजे कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. सो या 2 पार्टमध्ये तुम्ही बघितलं, दिस इज बेस्ड ऑन टर्नओव्हर, दिस इज कंपल्सरी, आणि तिसरं असतं व्हॉलेंटरी. व्हॉट इज व्हॉलेंटरी? की मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हाच रजिस्ट्रेशन घेऊन टाकलं. त्याचा फायदा काय होतो? आता जसं समजा तुम्ही म्हटलं की मी 40 लॅक्स नंतर रजिस्ट्रेशन घेईन. आता याचा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला, हा तुमचा टर्नओव्हर आहे 0 to 40 लॅक्स. आता तुम्ही इथे जर रजिस्ट्रेशन घेतलं तर इथपासून तुम्हाला GSTचा ITC मिळेल, पण इथे जे काय तुम्ही परचेस केलं आहे या लिमिटमध्ये त्याच्यावर जो GST तुम्ही पे केला आहे दॅट विल बिकम युअर कॉस्ट. त्याने तुमची कॉस्ट वाढणार आहे, कारण का तो खर्च P&Lला रेकॉर्ड होईल आणि त्याने तुमचं प्रॉफिट काय होईल? कमी होईल. सो जे लोक रजिस्ट्रेशन घेत नाही हा त्यांचा एक मोठा नुकसान असतो. म्हणून काही लोक डे 1ला व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेऊन टाकतात, इथेच ते नंबर घेऊन टाकतात GSTचा. सो पहिले लक्षात ठेवा की 3 प्रकारचे रजिस्ट्रेशन आहेत. एक बेस्ड ऑन टर्नओव्हर, दुसरं काही ठिकाणी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ई कॉमर्समध्ये, आणि तिसरं आहे व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे द डे आय स्टार्ट माय बिझनेस आय टेक द GST नंबर.
सो हे त्याचं एक बेसिक टेबल आहे आणि ह्या त्याच्या रिस्पेक्टिव्ह काय आहे पेनल्टीज आहेत. ठीक आहे. ओके नाव आता हे जर टर्नओव्हर आहे, हा टर्नओव्हर काउंट कसा होतो, हा होतो ऑल इंडिया लेवलला. मी ते इम्पॉर्टंट लिहिले ॲग्रिगेट टर्नओव्हर असतो तो ऑल इंडिया लेवलला, म्हणजे अंडर सेम पॅन. माझ्याकडे 5 बिझनेस असेल, लक्षात घ्या 5ची बिझनेसचा टर्नओव्हर एकत्र करायचा असतो. सो एव्हरी बिझनेसचा सेपरेट नाही, तुमचं पॅन नंबर, तो GSTचा पॅन बेस्ड नंबर, तुमच्या GSTच्या नंबरमध्ये पॅन नंबर असतो, तो त्या पॅनच्या अंडर अगर तुमचे 4 वेगळे बिझनेस असतील, बिझनेस A, B, C, D, यांचा 1ची टोटल जर 40 लाखच्या वर गेली, 20 लाखच्या वर गेली, 10 लाखच्या वर गेली, तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि यामध्ये 3ही इन्क्लूड होतं. तुम्ही जे गुड्स प्रोव्हाइड करता, तुम्ही जे सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तुमचं जे काही इन्कम असेल, जसं मी प्रोफेशनल आहे, मी क्लासेस घेतो, तो मी प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सपोज माझं कपड्याचं पण दुकान आहे आणि मी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तो हे सगळं ॲड होईल अंडर वन पॅन. मी जे काही बिझनेस करेल ते गुड्स असो किंवा सर्व्हिस असो, होलसेलर, रिटेलर, एनी टाईप ऑफ बिझनेस, सगळं त्यात ॲड होईल. ठीक आहे. तर आता मी एक्झाम्पल घेतले बघा, हे जर सुषमाचं टेलरिंग करते, सर्व्हिस प्रोव्हायडर 15 लाख आहे अँड व्हॉट्सअपवर ती साडी विकते, गुड्स 33 लाख आहे. ठीक आहे. सो टोटल किती आलं 33 लाख, बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये आता जेव्हा तुम्ही गुड्स अँड सर्व्हिस दोन्ही प्रोव्हाइड करता, इथे तुम्हाला 20 लाखचं लिमिट अप्लाय होतं, 40 लाखचं होत नाही. सो इन शॉर्ट हे पण तुम्ही समजून घ्या की तुम्ही जर फक्त गुड्स सप्लाय केले तर 3ही लिमिट्स आहेत तुम्हाला, 10 लाख, 20 लाख, 40 लाख. मी जर सर्व्हिस प्रोव्हाइड केलं तर 2 लिमिट आहेत, आणि मी गुड्स प्लस सर्व्हिस दोन्ही प्रोव्हाइड केलं तर. सो डिपेंड्स तुम्ही कुठल्या प्रकारच्या प्रोडक्टमध्ये डील करताय. तर पहिले तुम्ही चेक करा, तो ओनली गुड्स असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, 3ही गोष्टी ॲप्लिकेबल आहेत. ओनली सर्व्हिस असेल तर 2च आहेत, आणि गुड्स प्लस सर्व्हिस असेल तर हे 2च लिमिट्स आहेत. आणि लिमिट व्हेरीज फ्रॉम स्टेट टू स्टेट, तर तुम्हाला चेक करावं लागेल की तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये ऑपरेट करताय, त्याप्रमाणे ते लिमिट चेंज होईल. ठीक आहे. नाव आता हे 5 सिच्युएशन आहे जे डे टू डे लाईफमध्ये असतात, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सिच्युएशन खूप साऱ्या आहेत, पण त्यातल्या मी मेन 5 घेतल्या आहेत ज्या मोस्टली आपण डील करत असतो. यामध्ये तुम्हाला इमिजिएटली रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे. पहिलं आहे ई कॉमर्स. मी ते एक्झाम्पल तुम्हाला बरेचसे दिलेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो. देन इंटरस्टेट सप्लाय. इंटरस्टेट म्हणजे मी गुड्स महाराष्ट्रामधून आंध्र प्रदेशला सप्लाय केले, स्टेट चेंज झाला, रजिस्ट्रेशन कंपल्सरी. तिसरा असतो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. नाउ व्हॉट इज कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन? माझं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये आहे, मी टेम्पररी 8 दिवसासाठी रजिस्ट्रेशन करणार आहे. टेम्पररी मी 8 दिवसासाठी काय करणार आहे, रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणजे 8 दिवसासाठी बिझनेस करणार आहे, तर तिथं मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सो होतं CTP की तुम्ही कुठल्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट करताय, रजिस्ट्रेशन कंपल्सरी. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे ना, म्हणजे तुम्ही मला गुड सप्लाय केले, त्याच्यावर GST मी भरेल. GSTमध्ये 2 चार्ज असतात, एक असतो फॉरवर्ड चार्ज, एक असतो रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज म्हणजे रिसिपेंट जेव्हा GST भरतो, म्हणजे तुम्ही सप्लायर आहात तर त्याचं GST मी भरेल. अँड नेक्स्ट असतं इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. तर ह्या 5 लोकांना GSTचं रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी. आता यातले काय काही टर्म्स तुम्हाला माहिती असतील नाही असतील, हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर ह्याचं डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एक्झॅक्टली ISD काय असतं, RCM काय असतं, तुम्हाला पुढं कळणार आहे. आता अजून एक असतं कंपोजिशन स्कीम, म्हणजे जेव्हा तुमचा टर्नओव्हर एक्सीड एक्झम्पशन लिमिट, तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. तर रजिस्ट्रेशन घेताना तुम्हाला 2 ऑप्शन असतात, एक असतो कंपोजिशन स्कीम, एक असते रेग्युलर स्कीम. रेग्युलर स्कीम, दिस इज द ओनली नेम गिवन. दिस इज द ओनली नेम गिवन. सो आता या दोन्हीमध्ये फरक काय, तुमचा टर्नओव्हर, तुमचा जो बिझनेस स्मॉल स्केलवर असेल, मग टर्नओव्हर तुमचा जर असं वाटतं की 1.5 करोडच्या वरती जाणार नाही, यू कॅन गो फॉर कंपोजिशन स्कीम. पण वाटतं की नाही माझा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या वरती जाऊ शकतो, देन यू गो फॉर रेग्युलर स्कीम. आता दोन्हीमध्ये फरक काय,
ह्याच्यामध्ये कंप्लायन्सेस पार्ट कमी, ह्याच्यामध्ये कंप्लायन्सेस पार्ट जास्ती आहे. सो वेन यू गो फॉर द रजिस्ट्रेशन तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय करावं लागतात, कम्पेअर करावं लागतात. काय करावं लागतात, ठीक आहे. सो वन्स यू वॉन्ट टू टेक रजिस्ट्रेशन तुम्हाला माहिती पाहिजे की दोन्हीतला फरक काय आहे. ठीक आहे. नाव कंपोजिशन स्कीम बेसिक दिलेले, इफ युअर टर्न इज बिलो 1.5 CR यू कॅन गो फॉर द स्कीम. फायदा काय, लो कंप्लायन्स, लो टॅक्स, सिम्पल लाईफ. ज्यांना GSTचे ज़्यादा कॉम्प्लिकेशन्स नको आहेत, ज्यांच्याकडं प्रोफेशनल अकाउंटंट ते हायर करू शकत नाही, त्यांना थोडं परवडत नाही, दे कॅन गो फॉर द स्कीम. आता हे जे GST रेट वेगळे असतात. नॉर्मल GST रेट आहेत 5% अँड 18%. इथे तुम्ही जर ट्रेडर असाल तर ओनली 1% टॅक्स द्यायचा आहे. मॅन्युफॅक्चर असाल तर ओनली 1%, रेस्टॉरंट 5% अँड सर्व्हिस प्रोव्हायडर 6%. आणि ह्यांना कंप्लायन्स फक्त ॲन्युअली आहे. जसं सांगितलं की मी रेग्युलर स्कीम असेल तर मला प्रत्येक महिन्याला रिटर्न फाईल करायचं आहे, बट इफ आय गो फॉर द कंपोजिशन स्कीम ॲन्युअल कंप्लायन्स करायचं आहे. बरोबर आहे, करेक्ट ना. सो हा कुणी चूज केला पाहिजे, ज्यांचे कस्टमर एंड युजर आहेत B2C त्यांनी केलं पाहिजे. अगर B2B असेल त्याला जाऊ नका. इंट्रास्टेट सेल असेल, विदिन स्टेट आहे तर तुम्ही चूज करा. सिम्पल कंप्लायन्स पाहिजे अँड टर्नर छोटा बिझनेस आहे त्यांनी चूज करा. पण तुमचे जे क्लायंट B2C असतील तर त्यांना त्याचा ITC क्लेम करावा लागतो B2B, मग तुम्ही रेग्युलर स्कीमला जावा. सो हे डिसिजन जे तुम्हाला घ्यायचं आहे इट बेस्ड ऑन तुमचा बिझनेस काय आहे, तुमचा पर्पज काय आहे, तुम्ही थॉट प्रोसेस काय, हे समजून मग रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. ठीक आहे. सो पहिला क्रायटेरिया टर्नओव्हर क्रॉस होणे. मग क्रॉस झाल्यानंतर तुम्ही चेक करा की रेग्युलर स्कीमला जायचं का कंपोजिशनला. आणि कोणत्या केसमध्ये टर्नओव्हर इम्पॉर्टंट नाही आहे. एक, जिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायचं आहे, आणि दुसरं तो इफ यू वॉन्ट टू टेक व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. व्हॉलंटरीमध्ये पण तुम्ही 2 स्कीममध्ये येऊ शकता. ठीक आहे, ओके. आता ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान काय माहिती आहे का, इथं तुम्ही म्हणाल रेट फार कमी, 1% टॅक्स आहे, नॉर्मल 18. मी ह्याला जातो. नॉर्मल स्कीममध्ये जो 18% आहे तो तुम्ही सवर्ण कलेक्ट करता, हा 1% तुम्हाला तुमच्या खिशातनं पे करायचा आहे ना. सो दिस कॅनॉट बी पास ऑन. अदर अंडर रेग्युलर स्कीम यू कॅन पास ऑन द बर्डन, हिअर यू कॅन नॉट पास ऑन द बर्डन. तर हे झाले रजिस्ट्रेशनचे ऑप्शन. तर काय काय तुम्हाला मी ऑप्शन सांगितले आहे ना. एक तुमच्याकडे असतं बघा, एक असतं बेस्ड ऑन टर्नओव्हर, हे पहिलं आहे. दुसरं असतं कंपल्सरी. तिसरं असतं व्हॉलंटरीली. अँड अजून एक असतं कंपोजिशन स्कीम. ठीक आहे. आता यात तुम्हाला मी बेसिक माहिती दिलेली आहे. ठीक आहे ना, कारण का एक छोटासा व्हिडिओ आहे. तुम्ही जर आपल्या इन्स्टिट्यूटला जॉईन केलं तर GSTमध्ये खूप डिटेलमध्ये जातं. आता कोर्स 30 डेजचा आहे, तर एवढं सगळं तुम्हाला मी एकच सांगू शकत नाही. म्हणून एक स्टेप बाय स्टेप छोटे छोटे कॉन्सेप्ट तुमच्यासमोर घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला जर इम्पॉर्टन्स समजेल, अवेअरनेस क्रिएट होईल. तुम्ही बिझनेसमॅन असाल, स्टुडंट असाल, जे GST डील करताय ह्याची डिटेल माहिती असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला नोटिसेस येतात, उगाचच पेनल्टी लागते. सो एक बेसिक हा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तो असे डिफरंट ऑप्शन पण डिस्कस केलेत. आता रजिस्ट्रेशन घ्यायची प्रोसेस काय आहे, तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. एजंटची गरज नाही, स्वतः पण करू शकता, पण दॅट इज नॉट दॅट इझी. सो बेटर टू हॅव युअर ओन कन्सल्टंट, कारण का नंतर काही प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे. सो पहिले तुम्हाला या वेबसाईटला जायचं आहे, तुम्हाला स्वतःला रजिस्टर करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे पार्ट ए फिल करायचा असतो. त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड अँड मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा असतो बेस्ड ऑन OTP. त्यानंतर मग तुमचं ते झाल्यानंतर मग पार्ट बीमध्ये तुमचं बिझनेस कॅटेगरी काय आहे, तुमचं प्रिन्सिपल बेसचा बिझनेस काय, म्हणजे तुम्ही बिझनेस कुठून करणार आहात, मेन ऑफिस काय ते सांगायचं. करेक्ट ना. सो तुमचा गुड्स प्रोडक्टचा कोड असतो तो कन्फर्म करायचा, ते आम्ही ITमध्ये शिकवतो. बँक एंट्री भरायच्या, तुमचं DSA असेल, आधार असेल, त्याला व्हेरीफाय करायचं. तो ही जस्ट एक बेसिक प्रोसेस आहे ना. हे तुम्हाला मी एक स्टेप सांगतो की ॲटलिस्ट कुठली वेबसाईट आहे आणि कसं स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन करावं लागतं. ह्याचं डिटेल तुम्हाला प्रॉपर बॅच आपली जॉईन करावं लागेल, ज्यामध्ये प्रॅक्टिकली शिकवलं जातं. कारण का हे रजिस्ट्रेशन जेवढं मी बोलतो तेवढं सोपं नाही आहे. तुमचं नेचर ऑफ बिझनेसच्या प्रमाणे ते गोष्टी चेंज होतात. त्यानंतर व्हेन यू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन त्यांच्या क्वेरीज असतात, त्याला आन्सर करावं लागतं. हे सगळं डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. ठीक आहे. तो आता आधार कार्डचं असेल आणि आता 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन मिळतं, आधी 7 होतं. करेक्ट ना. पण आता जर तुमच्या प्रोफाईलमध्ये रिस्क कमी असेल,
सो theoretically you can take registration within 7 days अँड दुसरं ऑप्शन आता 3 days. तुमचं आधार कार्ड जर असेल, तुमचा बिझनेस लो रिस्क झोनमध्ये असेल, करेक्ट ना. आता हे कसं होतं ते तुम्हाला सांगेल मी. लो रिस्क असेल तर 3 दिवसात मिळतं, अदरवाईज 7 to 10 डेजमध्ये तुम्हाला आधार कार्ड मिळतं. ठीक आहे, त्याची प्रोसेस आहे. तो आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये काय सांगितलं म्हणून मी रजिस्ट्रेशनचे लिमिट सांगितले, रजिस्ट्रेशन कधी कंपल्सरी ते सांगितलं, कंपोजिशन स्कीम काय असते याचं एक इंट्रोडक्शन दिलं, आधार कार्ड इज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन, त्याच्याशिवाय तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ शकत नाही. आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला ITC बद्दल बरीचशी माहिती देणार आहे. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं एक बेसिक रजिस्ट्रेशनची आयडिया आली असेल. आता तुम्हाला जर डिटेल समजायचं असेल प्रॅक्टिकली, थेरोटिकली हा व्हिडिओ मी 4 तासाचे बनवू शकतो, पण शेवटी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाता प्रॅक्टिकली जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुस्तक वाचून तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करू शकत. मग तुम्ही गुगलला जर केलं तर तुम्हाला प्रोसेस समजी कळेल, पण मी तुम्हाला जर पोर्टलला बसवलं की करून दाखवा रजिस्ट्रेशन, तर यू वॉन्ट बी एबल टू डू इट. म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला GSTमध्ये जर 1 महिन्यामध्ये चांगला कोर्स अर्न करायचा शिकायचा असेल, ज्यातनं स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जॉब करू शकता, बिझनेस करू शकता स्वतः, तर ITI आपला जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि याच्या पुढचे 2 व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांबरोबर जरूर शेअर करा. थँक्यू सो मच अँड सी यू सून. बाय बाय.